नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ डेडिकेटेड आहे आर्ट एशिया साऊथहॅम्प्टन मेळा 2024साठी. आणि हा मी 2 भागात बनवला कारण की एक छोटीशी फॅक्ट मला सांगायची होती तयारी करतानाची, डेकोरेशनची आणि नंतर द इव्हेंट. सो लेट्स गो. सो आपण पहिले जाऊयात आणि त्यांना हेल्प करूयात कारण की आज डेकोरेशनचा भाग आहे. सो दिस इज इट. दिस इज द आर्ट एशिया मेला फेस्टिवल 2024. आणि सो कौतुकास्पद गोष्ट अशी आहे डेकोरेशनची आदल्या दिवशीची सांगण्यासारखी की त्यांनी सजवण्यासाठी जेवढ्या गोष्टी घेतल्या त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही रिझन आहे. जसं की हे फॅब्रिक्स तुम्ही बघताय, हे त्यांनी एका युनिव्हर्सिटीशी कोलॅबरेट करून त्यांच्या आर्ट स्टुडंट्सशी गप्पा मारून त्यांना इंडियन मोटिव्सबद्दल सांगून त्यांच्याकडनं हे प्रिंट्स आणि त्याच्यावरच्या एम्ब्रॉयडरीज बनवून घेतल्या. आणि त्यांनी सजवण्यासाठी कापडी कंदील वापरले सगळीकडे प्रत्येक टेंटमध्ये. आणि अजून डेकोरेशन करण्यासाठी त्यांनी जेवढे इव्हेंट केलेले वर्षभर त्याचे जे पण ब्रोशर्स होते, पॅम्फलेट्स होते, त्याच्यापासून त्यांनी डेकोरेशनच्या गोष्टी तयार केल्या आणि त्याच्यानी सगळीकडे सजावट केली. आणि जसं तुम्ही बघू शकता की ज्यूट थ्रेड आणि एकदम सिम्पल क्लिप्सनी त्यांनी ह्या गोष्टी लावलेल्या आहेत ज्या लगेच निघू शकतात आणि काही तामझामवालं डेकोरेशन नाही आहे. सो येस, एवढंच सांगायचं होतं अबाउट द डेकोरेशन पार्ट. आता जाऊयात मेन इव्हेंटकडे जिथे मी व्हॉलंटिअरिंग केली, दॅट इज आर्ट वर्कशॉपमध्ये. लेट्स गो. सो लेट्स स्टार्ट विथ द रांगोळी वर्कशॉप. इथे मुलांसाठी एकदम मस्त पद्धतीने रांगोळी काढण्यासाठी गोष्टी ठेवल्या गेलेल्या आणि त्यांना शिकवत होते. एका वाटीमध्ये ग्लू आणि खूप सारे रंग, प्रिंटेड रांगोळी डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं येत होती आणि रांगोळी शिकत होती. हे बघायला खूप मस्त वाटलं. आणि त्यानंतर वळूयात विविंग आणि स्पिनिंग वर्कशॉपकडे. इथे रुईपासून धागा कसा बनवला जातो आणि लहान मुलांना एंटरटेनिंग आणि सोप्या पद्धतीने विविंग कसं शिकवलं जाऊ शकतं हे या वर्कशॉपला बघून मला कळलं. आणि इट वॉज फन टू वॉच की लहान मुलं मस्तपैकी येऊन इकडे वीव करत होती. नंतर जेव्हा गर्दी वाढली तेव्हा तर अजून मजा आली. त्यानंतर इथल्या एका नाट्यगृहाचा एक ग्रुप आलेला. त्यांनी एका मोठ्या कॅनव्हासवरती एक फेस ड्रॉ करून आणलेला आणि त्यांनी जेवढं डेकोरेशनचं सामान आणलेलं त्या सगळ्यांनी हवं तसं डेकोरेट करायला ते लहान मुलांना एनकरेज करत होते. त्यामुळे लहान मुलं एकदम मन लावून पाहिजे त्या पद्धतीने तो उरलेला कॅनव्हास डेकोरेट करत होते. आणि मग हा पूर्ण कॅनव्हास, हा पूर्ण जो क्राफ्ट आहे लहान मुलांनी बनवलेला, हे ते त्यांच्या डिस्प्ले एरियामध्ये लावणार आहेत, जिथे पुढे जाऊन लोक बघतील की वाव, एवढ्या डायव्हर्स ग्रुप ऑफ पीपलनी हे एक क्राफ्ट बनलेलं आहे. आणि खरंच खूप मस्त कन्सेप्ट होती. त्यानंतर वळूया चायनीज कॅलिग्राफी वर्कशॉपकडे. इकडे त्यांनी शिकवलं की कसं तुम्ही काय लिहिताय त्यापेक्षा तुम्ही तुमचा हात कोणत्या पद्धतीने होल्ड करताय आणि तुम्ही ब्रश कोणत्या पद्धतीने होल्ड करताय ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचे टेक्निक्स बघून, त्याचे ब्रश, त्याचे इंक, त्या सगळ्याची मी माहिती घेतली आणि म्हणजे मला खूप शिकायला मिळालं. मी माझा करतानाचा व्हिडिओ नाही टाकला ऑब्व्हियसली कारण की मला हा काय माझ्यावर फोकस्ड नाही करायचा आहे व्हिडिओ. बट येस, खरंच खूप इंटरेस्टिंग होतं. व्हॉलंटिअरिंग करता करता मी सगळे वर्कशॉप करून टाकले बेसिकली. बट येस, इट वॉज फन. आणि हे सगळ्या प्रत्येक शब्दाला खूप पॉझिटिव्ह अर्थ आहेत आणि म्हणून तो ते शब्द शिकवत होता. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला होता हा बोर्ड गेम. आणि माझ्याबरोबर जी अजून एक व्हॉलंटियर होती तिला मी म्हटलं की हे काय आहे, तर त्या आजीनी ऐकलं तिथे बसलेल्या आणि ती म्हणाली आपण आता हिला एक गेम खेळून दाखवूयात. आणि ते मला एक्सप्लेन करत होते की बघ ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. आणि नंतर मग त्यांनी मला सांगितलं की या बोर्ड गेमचं नाव आहे शांगची आणि हा इज वन ऑफ द फॉर्म ऑफ चेससारखा बिलकुल पण नाही आहे, चेकर्ससारखा पण बिलकुल पण नाही आहे. दोज आर डिफरंट गेम्स. पण येस, त्या प्रकारचा, त्या पद्धतीचा हा गेम आहे. आणि इट वॉज व्हेरी फन टू वॉच कारण की अख्खा गेम ते खेळले फक्त मला दाखवण्यासाठी. आणि येस, माझी जी व्हॉलंटियर मैत्रीण होती तीच जिंकली. त्यामुळे आजी फुल ऑन इम्प्रेस्ड होती. आणि मी आजीला एक प्रश्न पण विचारला
मी आजींना म्हटलं, हा राजा आहे तुमच्या बोर्ड गेम मधला, पण राणी कुठे आहे? Pardon? Queen? No queen. Queen, no queen. Only king. King is waiting for the queen. No. खूप क्यूट आजी होती. त्याच्यानंतर वळूयात आफ्रिकन ब्लॉक प्रिंटिंगच्या वर्कशॉपकडे. इथे त्यांनी खूप सारे मोटिव्ह ठेवलेले ब्लॉक प्रिंटिंग करण्यासाठी आणि प्रत्येकाचं मीनिंग पण लिहिलेलं. मी त्याचा फोटो नाही काढू शकले, पण हे जे इथे ठेवलेले तुम्हाला मोटिव्ह दिसत आहेत, हे जरी रँडम दिसायला वाटत असले तरी त्याच्यामागे खूप मीनिंग आहे आणि त्या प्रत्येक मोटिव्ह काहीतरी सिम्बलाइज करतं, विच ही वॉज एक्सप्लेनिंग थ्रू आउट. सो दॅट वॉज फन टू वॉच. आणि खूप लहान मुलांनी खूप काय काय त्यांचे पेंटिंग्स असे खूप सारे वेगवेगळे मोटिव्ह घेऊन एक असं पेंटिंग कागदावर बनवून खालती ठेवलेलं. इट वॉज फन टू वॉच अँड लर्न ऑल दीज थिंग्स. त्यानंतर वेळ झाली परेडची. सो लेट्स गो, त्यातल्या काही गमती जमती बघूयात. सो त्यानंतर आपण जाणार आहोत म्युझिक वर्कशॉपमध्ये. मी जेव्हा गेले तेव्हा ढोल ड्रमिंग आणि चायनीज ड्रमिंग झालेलं होतं, सो मी त्याचे व्हिडिओ नाही काढू शकले, पण जे कॅप्चर केलं आहे ते बघूयात आता आपण. 1 2 3 4 5 6 okay so 1 2 3 4 मला जास्त वेळ थांबता नाही आलं, कारण की मला परत आर्ट वर्कशॉपला जायचं होतं. तिथे काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या त्या करायच्या होत्या, कारण 5 वाजता वर्कशॉप बंद होणार होता. इवन इफ मेळा 10पर्यंत होता तरी पण, त्यामुळे ते प्रत्येकजण जाण्याच्या आधी काही गोष्टी होत्या त्या करायच्या होत्या. सो त्या करायला मी गेले. पण मी दुपारचा अंजलीजींच्या ग्रुपचा परफॉर्मन्स मिस नाही केला, ज्यांच्यासाठी मी व्हॉलेंटिअरिंग केलेली त्यांच्या फ्लॅशमॉबसाठी. सो त्यांचा पंजाबी डान्स परफॉर्मन्स बघितला. त्यानंतर माझ्या फेवरेट निर्मला आंटी आणि विल्सन अंकलला भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर थोडे फोटोज काढले, फिरले आणि मग थोडासा टाईमपास केला आणि मग घरी परत आले. आय एम बॅक ॲट होम. पूर्ण दिवस काल आणि आजचा मिक्स करून मी व्हिडिओ बनवला आहे गाईज, कारण की काल पण खूप गोष्टी तिथे केल्या, डेकोरेशन करायला मदत केली, घरी आले आणि मी ते एंड करायला विसरले. सो आय थॉट की मी कंटिन्युएशनमध्ये कालचा आणि आजचा मिळून एक व्हिडिओ बनवीन. बट येस, आय एम बॅक ॲट होम आणि आता मला परत बाहेर जायचं आहे, कारण की फ्रेंड्सनी मिळून बाहेरच कुठेतरी खायचं ठरवलं आहे. खूप लोकांनी मेळ्यामध्येच खाल्लं, मला तिथे खायला चान्स नाही मिळाला. मी विचार केला की वन्स माय रूममेट कम्स मी खाईन, पण विल जस्ट ईट आउटसाइड अँड देन विल कम बॅक होम. बट एनिवेज, थँक्स फॉर वॉचिंग. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इट वॉज अ व्हेरी फन डे. मला खूप मजा आली आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि इंटरेस्टिंग होतं, खूप जास्त इंटरेस्टिंग होतं. खूप गर्दी होती, खूप हसून दिवसभर लोकांशी बोलावं लागलं, लोकांशी गप्पा मारायला लागल्या, विच वॉज गुड अँड बॅड, कारण की कधी कधी आपल्याला नाही जमत. सो
ते शिकायला मिळालं. आणि येस, इट वॉज फन, लव्ड इट आणि ग्रेट. सगळे तिथले खूप मस्त होते. सो होपिंग दॅट वी आर गॉना बी इन टच ह्यानंतर पण. आणि येस, आपण नंतर भेटू, आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तेव्हापर्यंत खुश राहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका आणि धन्यवाद.